Welcome friends. Today we are going to learn section 4, 4.1 History of Novel, कादंबरीचा इतिहास, page number 173. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकानं दोन अतिशय नव्या अशा साहित्य प्रकारांची भेट आपल्याला दिलेली आहे आणि ते प्राचीन वारशामध्ये साहित्याच्या कुठेही आढळत नाहीत. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. त्यापैकी एक म्हणजे पिरियडिकल एसे नियतकालिक निबंध आणि दुसरा म्हणजे नॉवेल कादंबरी. बोथ ऑफ दीज फॉर्म्स स्पेशली नॉवेल कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century as the edge of intellectual, sentimental and realistic plane and tried to instruct the readers. आणि 18व्या शतकामध्ये वाचकांना आकर्षित करण्याचं काम कादंबरीनं केलेलं आहे. 18वं शतक हे एज ऑफ इंटेलेक्च्युअल बुद्धिजीवांचं युग, सेंटिमेंटल त्याचबरोबर भावना प्रधान लोकांचं आणि रिअलिस्टिक वास्तववादी लोकांचं युग म्हणून ओळखलं जातं. आणि कादंबरीने त्यांना इन्स्ट्रक्ट करण्याचं, सूचना देण्याचं काम केलेलं आहे, जगणं शिकवण्याचं काम केलेलं आहे. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. आणि त्यामुळे त्यांना वाचकांना निश्चितच आपलं जीवन सत्वशील त्याचबरोबर अर्थपूर्ण करणं शक्य झालं आहे. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. टुडे इट इज रेकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर. आणि अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आत्तापर्यंत कादंबरीची प्रसिद्धी वाढतच चाललेली आहे आणि आज कादंबरी हा एक प्रभावी साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो आहे. अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह fiction which describes intimate human experiences normally in a prose form. कादंबरी हा गद्य स्वरूपाचा साहित्य प्रकार आहे आणि त्यामध्ये वर्णनात्मक किंवा कथनात्मक नॅरेटिव्ह अशा पद्धतीचं दीर्घ फिक्शन, काल्पनिक लेखन असतं आणि त्यामधून आपल्याला डिस्क्राईब केलं जातं इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, मानवी जिव्हाळ्याचे अनुभव, नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला. नॉवेल हा शब्द इटालियन शब्द नॉवेला यापासून घेतलेला आहे. मिनिंग न्यू, त्याचा अर्थ नवीन. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स. नॉवेलमध्ये काय असतं तर कथन केलेलं असतं, एम्बेलिश करून, डेकोरेट करून, सुशोभित करून. कशाने सुशोभित करतात तर मोर डिटेल्स ऑफ टाईम, वेळेच्या संदर्भात अगदी डिटेल्स, प्लेस ठिकाण असेल, नेचर निसर्ग असेल, पीपल लोक असतील अँड देअर माइंड्स आणि लोकांची मने, या बाबतीत अतिशय डिटेलमध्ये वर्णन केलेलं असतं. देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज, लोकांच्या हावभाव त्याचबरोबर लोकांच्या क्रिया, आंतरक्रिया, कृती या देखील त्यामध्ये मांडलेल्या असतात. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि कादंबरीमधून त्या काळचं चित्रण समाजाचं केलेलं असतं. आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा आरसा आहे आणि कादंबरी देखील त्या काळच्या समाजाचं चित्रण करते. नॉवेल मेक्स लाईफ इजियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. आणि एखादं गोष्ट समजण्यासाठी ज्या पद्धतीनं नाटक आणि कविता आपल्याला एखादी गोष्ट सांगते त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं नॉवेलमधून आपल्याला ते समजू शकतं आणि सोपं जातं. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आजच्या युगात आपण नॉवेलला ॲडॉप्ट केलेलं आहे एक गद्यात्मक साहित्य प्रकार म्हणून. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. कादंबरीला 2000 वर्षांचा इतिहास आहे. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमॅन्सेस. आणि अगदी सुरुवातीचं स्वरूप जर आपण कादंबरीचं पाहिलं तर ग्रीक रोमान्सेस असं त्याला म्हटलं जायचं. तो गोष्टींचा संग्रह होता. डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट. आणि 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत
ह्या पद्धतीचं लेखन केलं जात होतं, जे की सुरुवात आपण म्हणूयात. दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स profoundly affected the creative writing for the next 1000 years. आणि त्या काल्पनिक आणि आनंददायक अशा कथा या आदर्श प्रेम आणि अद्भुत अशा साहस कथा होत्या आणि त्यांनी पुढील 1000 वर्ष सृजनशील लेखन पद्धतीवर प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येतो. The novel is in the modern era usually makes use of a literary prose. The earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte the Author or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. जरी आधुनिक युगातील कादंबऱ्या साहित्यिक गद्य म्हणून तयार होतात तरीही या प्रकाराचे धागे व्हर्जिलच्या इकॉलॉग्समध्ये किंवा मॅलोरीच्या मॉर्टे दी ऑर्थर किंवा जॉफ्री चॉसरच्या द कॅन्टरबरी टेल्स यामध्ये आढळतात. मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी 1010 हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. मुरासाकी शिकुबी यांची टेल ऑफ गेंजी ही 1010मध्ये आलेली कादंबरी ही पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सोट बाय स्पॅनिश रायटर मिग्वल डी कार्व्हेंटस which was published in 2 parts between 1605 and 1615. 1605 आणि 1615 मध्ये जे 2 भाग आले कादंबरीचे ती युरोपियन नॉवेलमधली पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते आणि ती कादंबरी म्हणजे डॉन क्विक्सोट आणि लेखक मिग्वल डी कार्व्हेंटस. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आणि 18व्या शतकात वर्तमानपत्र त्याचबरोबर मासिकं उदयाला आली आणि त्यांनी मध्यमवर्गीय रीडर्सना वाचकांना आकर्षित केलं. These new readers had little interest in romances and tragedies. आणि या लोकांचा अतिशय कमी रस होता रोमान्सेस प्रेमकथा त्याचबरोबर ट्रॅजेडीज शोकांतिका या गोष्टींमध्ये विच वेर ॲप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास. पण उच्च वर्गातले लोक मात्र याला खूप आकर्षित झाले होते. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ द 18th century. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. आणि मग अशा प्रकारे 18व्या शतकात नवीन साहित्यिक प्रकाराची गरज निर्माण झाली आणि त्यातून 18व्या शतकातील नवीन कल्पना व्यक्त केल्या गेल्या. 18व्या शतकातील नवीन वाङ्मय साहित्य हे वास्तववादाने प्रेरित होते आणि कल्पकता, भावनावशता, उत्साहवर्धता अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या प्रेमकथांना नाकारले गेले. या सर्व वैशिष्ट्यांनी कादंबरीसाठी पूर्वतयारी करून दिली. 1740 नंतर कादंबरी हा लेखन प्रकार इंग्लंडमध्ये उदयास आला. The foreground for the novel was prepared by all these factors. आणि अशा प्रकारे नवीन साहित्य प्रकारासाठी एक पूर्वतयारी निर्माण झाली. After 1714, novel originated as the literary form in England. इंग्लंडमध्ये 1740 नंतर कादंबरी एक साहित्य प्रकार म्हणून उदयाला आली. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, व्यापारामध्ये आणि उद्योगामध्ये जी वाढ झाली या काळामध्ये अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि औद्योगिक क्रांती
देखील या काळात झाली. हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास, आणि यामधूनच मिडल क्लास मध्यमवर्गीय लोक निर्माण झाले. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज्ड टू ऑक्युपाय अँड एलाइट स्टेटस, आणि एक बुद्धिजीवी वर्ग इंग्लंडमध्ये उदयास आला. The realistic picture of everyday life and problems of common people depicted in the novels appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. आणि दैनंदिन जीवनाचे वास्तव चित्र व सर्वसामान्य लोकांच्या समस्या कादंबरीतून मांडल्या जाऊ लागल्या. ते विषय नवीन सुशिक्षित वर्गाला आवडू लागले व कादंबऱ्या त्यांना वाचनीय साहित्य प्रकार वाटू लागला. Thus novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. आणि अशा प्रकारे कादंबरी हा साहित्य प्रकार मध्यमवर्गीय व कनिष्ठवर्गीय समाजाच्या आशा आकांक्षा व त्यांचा आवाज म्हणून लिहिला जाऊ लागला आणि त्या वाचकांच्या इच्छा पूर्ण करू लागल्या. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussions about the books. आणि या दरम्यान यांत्रिक युग वाढत गेलं आणि त्यामुळे सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजाला वाचन करण्यास भरपूर वेळ मिळू लागला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. आणि या काळामध्ये नाटक आणि काव्य या दोन्ही प्रकारांना उतरती काळा लागली. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. आणि कादंबरीमध्ये नॉवेल आणि पोएट्री आणि ड्रामाचे पण फीचर्स होतेच, पण काही नवीन वैशिष्ट्ये त्यामध्ये ॲड केले गेले होते. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म in the 18th century and onwards to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. आणि नाटक आणि काव्य या दोन्ही वाङ्मयीन प्रकारामध्ये जे वैशिष्ट्य होते तेच या कादंबरीमध्ये होते आणि काही नवीन वैशिष्ट्ये पण त्यामध्ये होते. कादंबरी हा 18व्या शतकातील अत्यंत प्रभावी प्रकार होता व पुढील काळात राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी व वैज्ञानिक प्रगती क्षेत्राचा कादंबरीच्या विश्वात समावेश झाला. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियान in 1678 and Oronoku by Aphra Behn 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift, Gulliver's Travels, a famous satire. Other major novelists of 18th century are Samuel Richardson, Pamela or Virtue Rewarded, and Clarissa, both epistolary novels. तर इथे काही लेखकांची नावं दिलेली आहेत आणि त्यांची पुस्तकं सांगितली आहेत. त्याचबरोबर हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टोबियस स्मॉलेट हे लेखक देखील आपल्याला दिसतात. जॉन बनियान यांची द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही कादंबरी आणि आफ्रा बेन यांची ओरोनोकू ही कादंबरी यांना इंग्रजी कादंबरीत विपुलता व विविधता देण्यास या कादंबऱ्यांनी सुरुवात केली. त्यानंतर डॅनियल डिफोची रॉबिन्सन क्रूज आणि मॉल फ्लँडर्स या कादंबऱ्या देखील महत्त्वाच्या आहेत. तसेच जोनाथन स्विफ्ट यांची गुलिवर्स ट्रॅव्हल्स फेमस सटायर या कादंबऱ्यांची भर पडलेली दिसते. सॅम्युएल रिचर्डसन्स यांच्या पामेला, त्याचबरोबर व्हर्च्यू रिवॉर्डेड आणि क्लॅरिसा या कादंबऱ्या, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स आणि टोबियास स्मॉलेट इत्यादी लेखक ही 18व्या शतकात प्रसिद्ध होतेच. The tradition was enriched by many other
stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins and H.G. Wells. यामध्ये आणखी काही साहसी असे काही कादंबरीकार आपल्याला दिसतात, ज्यामध्ये चार्ल्स डिकिन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथॉर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन आणि एच.जी. वेल्स यांचा समावेश होतो. The 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. They widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. आणि यामध्ये आणखी 20व्या शतकात प्रामुख्यानं आधुनिक विषय, नाविन्यपूर्ण लेखनशैली, तंत्र आणि विशाल असा दृष्टिकोन यासाठी 20वं शतक प्रसिद्ध आहे. या शतकातील प्रमुख लेखकांमध्ये E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि अँथोनी बुर्गेस यांचा समावेश होतो. त्यांनी राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक काळातील विषय कादंबऱ्यामध्ये आणले आणि या प्रकाराच्या कक्षा जास्त रुंदावल्या. There are immigrant authors like Salman Rushdie, India, V.S. Naipaul, Trinidad, Kazuo Ishiguro, Japan and many others. आणि यामध्ये काही परकीय स्थलांतरित लेखक देखील होते. त्यामध्ये भारतातील सलमान रश्दी, त्याचबरोबर V.S. नायपॉल हे त्रिनिदाद येथील लेखक, कझुओ इशिगुरा हे जपान येथील लेखक आणि इतर काही लेखकांचा समावेश आपल्याला दिसून येतो. द कॉन्ट्रिब्युशन ऑफ विमेन नॉवेलिस्ट्स टू धिस ग्रेट पेजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आणि या प्रवासात काही महिला लेखिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामध्ये फ्रान्सिस बर्नी, द नॉवेल ऑफ मॅनर्स, इवेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, Gothic novels by Anne Radcliffe, a novel based on Science of the Age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. आणि यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांची इवेलिना ही द नॉवेल ऑफ मॅनर्स या प्रकारातील कादंबरी आहे. ॲन रॅडक्लिफ यांची विज्ञानावर आधारित गॉथिक नॉवेल प्रकारातील कादंबरी, मेरी शेले यांची फ्रँकनस्टीन या काही उल्लेखनीय कादंबऱ्या ज्या की महिलांनी लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. जॉन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. ब्रॉन्टे sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works, The Wuthering Heights and Jane Eyre. Mary Ann Evans alias George Eliot wrote the novels reflecting psychological insight. आणि यामध्ये जेन ऑस्टेन यांनी आपल्या कादंबऱ्यातून वाचकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याचबरोबर मेरी शेले यांची फ्रँकनस्टीन ही कादंबरी उल्लेखनीय आहे. ब्रांटे भगिनी एमिली आणि चार्लट यांनी द वुदरिंग हाईट्स, जेन आयर या कादंबऱ्यातून त्यांच्या असामान्य अशा लेखनातून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. मेरी ॲन इव्हान्स उर्फ जॉर्ज इलियट यांनी आपल्या कादंबऱ्यातून मानसशास्त्रीय दृष्टी रेखाटली आहे.
Virginia Woolf is a pioneer of the stream of consciousness technique in English novel. आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नवीन तंत्राचा उपयोग करून इंग्रजी साहित्यात ते आणलेलं आहे. अगाथा ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. गुन्हेगारीवरती अगाथा ख्रिस्ती यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. हर्क्यूल पॉयरोट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. आणि त्यांनी निर्माण केलेल्या कॅरेक्टर्समध्ये हे डिटेक्टिव्ज मिस मार्पल असेल किंवा हर्क्यूल पॉयरेट असेल या पात्रांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव इलेवेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आणि यामध्ये हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर या लेखिकांनी सुद्धा ही परंपरा पुढे समृद्धीकडे नेलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.